पोरगी मोठी झाली आता, लग्न केलं पाहिजे तिचं. तिच्या वडिलांची लई इच्छा होती पोरीचं लग्न बघायची, पण नशिबाने नाही दिली साथ. पण बरं का हो, काळजी करायचं काय बी कारण नाही बघा. मी आहे ना, तुम्ही म्हणाल ना तसं लग्न लावून देईल बघा मी तिचं. तुमचं जे स्वप्न होतं ना ते मी पूर्ण करेन. आई, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी. बाबांची आठवण आली होती ग. अगं मी आहे ना, कशाला काळजी करतीये? हा, तुझ्या बाबांचं खूप मोठं स्वप्न होतं ग. काय ग? माझ्या परीला लई शिकवण, मोठी करल आणि लोक तोंडात बोट घालील असं थाटामाटाने लग्न लावील. पण बघ ना, नियतीचं काय फेरा फिरला आणि तुझे बाबा या जगातून गेले. बाळा ऐक ना, तर माझा पण काय भरोसा ग. माझी एवढीच इच्छा आहे, कायम आजारी असते मी, पण माझ्या डोळ्यासमोर तुझं एकदम तुझ्या वडिलांची इच्छा असल्याप्रमाणे थाटामाटात लग्न लावायचं. तर मी ना स्थळ बघायला सुरुवात करू ना, तू नको करू. आई, हं? खरं तर मला तुला एक सांगायचं आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरच सांगायचं होतं तुला, पण कसं बोलू कळत नव्हतं. सांगायचंय हां, काय? तू माझ्यासाठी स्थळ वगैरे काही नको बघू. स्थळ बघू नको म्हणजे? अगं आता लग्न करायचं म्हटलं स्थळ नको पाहिला. आई, तुला माहिती आहे ना, तुझी मुलगी आहे ना, कोणता निर्णय चुकीचा घेणार नाही. हो ग बाळ, मला माहिती. मी जो काही निर्णय घेते ना, तो पूर्ण विचार करून घेते. आणि मग मी एक निर्णय घेतलाय. माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. एवढंच ना, मग हे लपवायचं असतं का सांग बरं? तो खूप चांगला आहे अगं, संस्कारी आहे आणि स्वतःपेक्षा जास्त मला जपतो. जसं मला जपतो ना, तसंच तुला पण जपन अगं तो. माझं नाही ग, तुला चांगलं जपलं, तुला सुखात ठेवलं, मला अजून दुसरं काय पाहिजे? एका आईची एवढीच इच्छा असते की तिची मुलगी जशी माहेरात सुखी असते ना, त्याच्यापेक्षा जास्त सासरी सुखी असावी. तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर? हो, खूप मग विश्वास आहे माझा त्याच्यावरती. आणि हा आई, तुला ना बघण्यासाठी मी त्याला आणते घरी. तू पण बघ कसा आहे कसा नाही, त्याचं बोलणं कसं आहे, वागणं कसं आहे. तुलाही कळलं पाहिजे ना सगळ्या गोष्टी. मुलगी द्यायचं सोपं आहे का? तू काळजी नको करू, मी नाही. आहे तुझ्या सोबत, किती काही झालं तरी. मग कधी आणतीस त्याला भेटवायला? आजच आणते. चालेल. आता आज बरं, असं रडायचं नाही. काय ते पोराची शाळा, शिक्षण, अंगडी, नोकरी, इकडं परीक्षा तिकडं परीक्षा आणि इकडं लक्षच नाही. एवढं हे करून काय सगळं किती त्याला रोग पडलाय. लेबरला सांगितलं टायमाला काम झालंय. बाबा, हा. मला पुण्याला जॉब लागलाय. अरे वा, हा लागला. हा, बरं झालं, चाल देवान गारा ऐकलं म्हणायचं. आता मला तिकडे जावं लागेल, तिकडेच राहावं लागेल आता. तिकडेच राहावं लागेल. हा ना. मग आता नवीन जॉब म्हणलं मग सुरुवातीला काही दिवस लक्ष द्यावं लागेल तिथे. हा, कधी जायचंय मग आता? आता आज निघाव, उद्याच्याला निघावं म्हटलं, आज किंवा उद्या. असं का? हा, बरं झालं, चाल. पण बाबा आता तुमची काळजी कोण घेणार? आता चालत जसं आतापर्यंत आता आपण राहिलो तसं मग आता मी राहील. असं करा ना, तुम्ही पण माझ्यासोबत चला ना तिकडं. अरे तुला आता जायचं, तुला त्या नोकरीला हजर व्हायचं, परत रूम पाहावा लागेल, अजून त्याला बराच सावधी जाणार आहे ना. आपण दोघांनी संगतीत जायचं, मग तुझी अडचण आणि माझी अडचण आहे की नाही. तू एकटा जा, मस्त आपलं नोकरी ठिकाणी हजर हो. एखादी चांगला रूम पहा, मस्त रंकी लागलं तुझं एखादं असं, मग एखादी मुलगी पाहून लग्न करून देऊ. बाबा येतं होते तर मी काळजी घेत होतो तुमची, आता कोण घेणार? अरे हो, आई पण नाही आता. नाही नाही नाही, चालतंय आता काय बघू. नाहीतरी ती आपली शेजारी द्यायची भाकरी करून,
आपल्याला. मग तर ते त्याच्याकडे होईलच ना जेवणाची व्यवस्था. बरं चालतंय, बघू मी तसं बाहेर कुठं तर बघतो तुमचं, मग लावून देतो खायचं वगैरे. मग काय बघू त्या बाईने दिलं तर ठीक, नाही तर मग कुठतरी मिसलं. पण तुम्ही आले असते तर लय बरं झालं असतं बाबा, मला बी करमणार नाही तिकडे. अरे आता तुझं रांकी लागलं मग मी ते एकटा थोडा राहणार आहे, मी तुमच्या बरोबरच येणार आहे ना. मग हे सांगूत कुणाला तरी शेजाऱ्या पाजाऱ्यांना, बघ खंडा न घ्या, नाही तर वाट्याने जसं जमल तसं, आहे की नाही. चल तुला जायचं म्हणलं मग तुला उरकावं लागेल. हा उरकतो मी. हम्म? तुमची पण काळजी घ्या बाबा. अरे घेईल मी काळजी, चल टेन्शन नाही घ्यायचं. किती उशीर झालाय, कधी आता काय माहिती आता हे. एकतर महत्वाचं बोलायचं सांगितलं तरी लेट करतात. अवघड आहे खरंच. बो काय तुम्ही काय झालं? घाबरले ना मी. एवढी एवढे म्हणजे अहो तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचंय म्हणून मी तुम्हाला बोलवलं इथं. तुमचं काय चाललंय असं? बोल की, बाबा बोल की, बोल की. काय बोल की. मग? हे बघा, मला सांगा, तुम्ही तुमच्या घरी कधी सांगणार आहात? कशाचं? कशाचं म्हणजे? अहो आपल्याबद्दल म्हणते मी. तुमच्या घरी घरी कधी सांगता येईल की एवढं काय तर आता सांगा म्हणून नेहमी काय तर. पण मी सांगितलंय ना माझ्या घरी. तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या आईचा माझ्यावर किती विश्वास आहे. आणि ती माझ्यासाठी स्थळ बघत होती, तर मी तिला म्हणलं स्थळ बघायची काही गरज नाहीये, मी एक मुलगा पाहिलाय म्हटलं. घरी सांगितलं तू? हो. मग काय म्हणले? मग तिला ना तुम्हाला भेटायचंय आणि काय तुम्हाला यावं लागण भेटायला तिला. पण हा त्याच्या अगोदर आहे ना तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला. उगाच असं नको व्हायला की मी माझ्या आईला तुम्हाला भेटवायचे आणि तुम्ही तिला हो म्हणणार आणि शेवटी तुमच्या घरचेच घरचे नकार नाही करतील. जाणार माझ्या पुढे कसं काय जातात घरचे? पण तुम्ही विचारायचं काम आहे ना आपलं. बरं मी विचारतो माझ्या घरच्यांना, नाही का? मग कसं ना विचारून गोष्टी झालेल्या ना चांगल्या असतात. परत गार असं लागतंय नको का म्हणायला. तुला? गार लागते. अहो तुमचं काय चाललंय? महत्वाचं बोलते आणि तुमचं काय चाललं गार लागतं हे अरे लागतंय. मला लागते म्हणून तर तुला तुम्ही म्हणलं ना. असं नको वागत जात जाऊ बरं का. मी सिरियस आहे, मला राग येतो मग असं वागल्यावर तुम्ही. बरं नको बोल बोल बोल. काय बोल बोल Sorry, मला नका sorry, सांगू. sorry. जा आता घरी, घरी सांगा आणि माझ्या घरी या तुम्ही. मी एकटाच येऊ का? कोणाला तरी मोठ्यांना घेऊन या सोबत, मग जरा बरं पडतं. बरं चालतंय तसं कर. आता नको वेळ घालू, जा लवकर. आता जसं आलं ना तसंच म्हणजे जा. आलं की लगेच कळताय तुझं लय असलं मग मला हीच पटत नाही तुझं. काय पटत काय नाही? असतं माणसाच्या भावना बिवना काय आहेतच का नाही इतक्या तुमच्या लांबून भावनांना भेटायला. लग्नानंतर दाखवा, आधीच ना लग्नाचं बघा. अरे. जा. काय बाई भावना बिवना अजून कशातच काय नाही. जाऊ दे. कधी येतं काय माहिती. तरी म्हटलं होतं लवकर या म्हणून. नेहमी प्रत्येक गोष्टीला लेट करतात. काय माहिती. नमस्ते. नमस्कार. या ना बसा ना. घरी कोण नाही का? आहे ना आई आहे. आई बसा ना. ये. हा मी पाणी आणते तुमच्यासाठी. नमस्कार. बरे ना? हा बरं. तुम्ही बरे आहेत ना? बसा ना. बस. मानसी हा पाणी घेऊन ये. घरचे कोणी दुसरे नाही आम्ही संगती कामाला असतो तो हे माझे मित्र आहेत. मित्र आहे हा, का? मित्र आहेत. सोबत असतो. मग आई वडील भाऊ कोण? आहेत की घरी आहेत सगळे. हो आहेत सगळे. मग आमची मानसी काय म्हणत होती मला हा मला सांगितले का घरी? नाही माझ्या घरी सांगितलंय मी, पण ते म्हणले काय नाही तुम्ही बघून या म्हणले, नाही का त्यांना यायला जरा उशीर होता त्याच्यामुळे म्हणले ठीक आहे म्हणले तुम्ही आलात तरी काय अडचण नाही म्हणले. मग तसं तर मानसीचा फोटो वगैरे दाखवलाय घरी मी. मानसीच म्हणली होती मम्मीला जाऊन विचारा, नाही का? नाही तुमचं असं प्रेम प्रकरण नाही सांगितलं ना, ते मी सांगितलं घरी. ते घरच्यांना हा काय तसं अडचण सांगितलंय नाही. म्हणजे त्याची घरच्यांना काय काय अडचण नाही कारण काय की अडचण नाही. म्हणजे माझ्या घरचे त्या गोष्टीला विरोधच करत नाहीत अजिबात, कारण की मी माझं नोकरीला आहे चांगला. तुमचंच काय असेल तर विचारा. आमचं कसं माणसं लहान होती तेव्हाच तिचे वडील गेले. बरोबर. नाही माहिती नाही सांगितलं. तर लहानपासून शिक्षण सगळं मी केलं तिचं, जसं मला झालं तसं केलं. पण आता तिच्या वडिलांची इच्छा होती की तिचं लग्न चांगलं करावं. तर तो मुलगा तुम्ही काय करताय काय मला पण कळलं पाहिजे ना. ते कामाला आहेत ना आम्ही दोघं बी IT. पगार वगैरे कसं? पगार भरपूर आहे चांगला. लाखभर रुपये पगार आहे, व्यवस्थित आहे, व्यसन नाही कुठलं. नाही चांगलं. दुसरं काय नाही हो. पोरीला मी कुठलंच दुःख दिलं नाही बघा, वडील नसले नाही तरी. त्याची काळजी नका करू. जशी तुमच्या इथं राहिली ना तशी आमच्या घरी पण तिला व्यवस्थितच सांभाळू, तसं काय अडचण नाही. मला काय त्याच्यामुळं. पाहिजे दुसरं, माझी पोरगी सुखात असली बास झालं. बरं पाहू ना. हं.
आता लग्न तर मी तिचं चांगलंच लावून देणार आहे, हो बरोबर. पण काही द्यायचं घ्यायचं काय असं नाही 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 नाही, तेच ना, काय काही अडचण नाही. नाही, घरचे चांगले आहेत त्यांचे. ठीक आहे. म्हणजे घर- घरच्यांना ना घरच्यांचा सांगितलं म्हणजे अजिबात कुठल्या गोष्टीला म्हणजे माझ्या विरोधात अशा जात नाहीत घरचे माझे, नाही का. म्हणजे उद्या नको घरच्यांना सगळी कल्पना वाजवायला. दिलेली, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तसलंच. चालते, मग घरच्यांशी बोला आणि तारीख वगैरे ठरवा. मग तसं आम्ही पण ठरवतो, तुमचं सांगत काय. अहो मला तुमच्याशी हा बोलायचंय. बोल. तुम्हाला तर माहिती आहे ना, लहान असताना माझे वडील गेलेत आणि माझ्या आईला ना माझ्याशिवाय दुसरा कोणाचा आधार नाहीये. आता जे काय आहे मीच आहे तिच्यासाठी, आणि लग्नानंतर आता तिच्यापासून दूर जायचं म्हणलं की तू त्याची नको रे काळजी करू. जशी तू तुझी आई आत्ताच तशी का माझी पण काळजी आहे ना. करते माझी? पण आईला जर काही गरज पडली ना तर आपण तिला मी मदत आहे, मी सगळ्या गोष्टीला उभा आहे, तू त्याची नको काळजी करू. अगे मी सांगेल ना तुला काही झालं तर, मला आजारी अगं पडले आई, तर. तुझा स्वभाव मला माहिती आहे ना, काही झालं तरी तू सांगत नाही. बरं त्यासाठी आता आहे का ते वेळ आहे का बोलायची तुम्ही चक्कर बाळा? मारा दोघांनी लग्न झाल्यावर महिन्याला आठवड्यात. नाही नाही, आहेच की, वाटलंच तर मग तिकडे घेऊन जाता येईल, असं काहीतरी होईल ना, तिकडे घेऊन जाऊ आपल्याकडे. चालतंय, चहाचं बघ. चला पाहुणं घरात हा, चला, चला. चहा बघ. कोण म्हणायची ही बाई? नवीनच दिसते इथं. चला विचारलं पाहिजेत काय अडचणी. अहो, काय होते तुम्हाला? उन्हातून आले ना, चक्कर आली. मग बरोबर नाही कोणी तुमच्या? नाही नाही, कोण नाही. अहो, काळजी घ्यायची. आता वातावरण थोडंसं खराब असताना पाण्याची बाटली वगैरे ठेवत जायची बरोबर. घ्या थोडं पाणी घ्या, मग बरं वाटेल जराशी. तब्येत ठीक नसते का तुमची? धन्यवाद. हा, आता थोडी तब्येत ठीक नसते. अहो, गोळ्या वगैरे आपल्या बरोबर ठेवायच्या ना मग. असतं तो, पण जरा उन्हात ना आले ना त्याच्यामुळे थोडं गरगरलं. ठीक आहे आता. बरोबर कुणाला घेत जायचं, सुनबाई किंवा मुलीला कुणाला काही? नाही हो, सून नाही मला. एकच मुलगी होती, लग्न झाले तिचं. असं का? मग एकटेच असताय म्हणायचं तुम्ही? हो, एकटीच असते. तब्येत ठीक नाही मग आपलं थोडंसं, पण आता चला वाटतं माणसाला थोडंसं हिंडलंय फिरलं म्हणजे थोडंसं व्यायाम होतो, जराशी बरं वाटतं, फ्रेश व्यायाम होतं. पण होतो आणि एकटी असल्यावर घरातले सगळे कामं बघावं लागतात. करमत नाही. हाताखाली कोण नाही. बाहेर पडलं तेवढं थोडंसं विरंगुळा होतो. बरं तुम्ही कुठले? मी बाजूला राहतो. मला माझं असंच आहे, आपलं थोडंसं जेवण वगैरे झालं की मस्त पाय मोकळा करायचा, बरं वाटतं थोडंसं. बसत असतो बाजूला मंदिरात जाऊन, मित्र असतात तिथं. तास मुलं 2 तास. मुली नाही का तुम्हाला? मुलगी तर नाही, एक मुलगा आहे, पण ते जॉबच्या निमित्तानं बाहेर असतो. असं. सध्या मी एकटाच असतो. मग खाणं हो. पिणं कसं चालतं? काय मेस लावलेली. कधी आपलं सकाळी नाश्ता हाताने बनवायचा खायचा, दुपारचं जायचं जेवण करायचं, मस्त बसायचं बाहेरून गप्पा मारत. आता बरं वाटतंय ना? हो हो, बरं वाटतंय. माझं तुमच्यासारखंच आहे बघा. चालायचं मग, आता काय करणार आहो? चालतंय. लेकरांच्या बरोबर जाणं येणं नाही हे होत, राहायचं आपलं मस्त. चल, घ्या काळजी घ्या. मदत करू उठायला? नाही, उठते. चालतं. ओके, चला येऊ मग. हाय. घ्या काळजी घ्या. हा. चला. काय? उद्या सुट्टी आहे मला, हं, उद्या मस्त फिरायला जाऊ कुठेतरी. हं. हा? ठीक आहे, जाऊ. हं. पण ऐका ना, गाडी थांबवून 2 मिनिटं. आता काय निघालंय? अहो अहो ऐका ना, मी काय म्हणते, आता कशाला थांबवलंय? अहो ते आपण इतक्या जवळून चाललोय तर मग आईला भेटून जाऊ की. हा, चला ना. फोनवर बोलतच नाही का तू आईला? हा, फोनवर बोलते, पण फोनवर बोलणं वेगळं आणि भेटणं वेगळं. अहो काय सांगू तुम्हाला, एवढ्यात काय झालंय ते, आई ना फोन चार्जिंगला लावायला सुद्धा विसरती, त्याच्यामुळे स्विच ऑफच लागतो नुसता फोन. मग शेजारी फोन करावा लागतो मला, शेजारच्या फोनवरती बोलावं लागतं मग त्यांच्या. ऐका ना, जाऊया ना आपण, असं काय करता? बरं जाऊ दे, आपला रोजचाच रूट आहे ह्यो.
आपण उद्या जाऊ वाटलंच तर मग. उद्या काय आता आलोय तर मग जाऊन येऊ ना मला आपण. काम आहे थोडं त्याच्यामुळे मग तू ऐकत जा. जर थोडं थोडं तरी ऐकत जा की माझं थोडं ऐकत जा की. तुमचं नेहमीच असं आपण आहे. रोजच जातोय ना मी पण इथून. लग्नाच्या अगोदर तर तुम्ही म्हणलं होतं ना. अगं जाऊ म्हणलंय मी, नाही म्हणलं का तुला सांग बरं. तुम्ही तुला उलट मग काय म्हणलं, कुठेतरी फिरायला जायचंय का, जाऊ म्हणलं. तुम्ही मला वचन दिलं होतं, तुम्ही विसरताय. मी बरं तुम्हाला ठीक आधीच म्हणलं होतं माझ्या आईला माझ्याशिवाय नाही दुसरं कोणी नाहीये. विसरत. आपल्याला जायचंय उद्याच्याला, काय करू उद्या आपण दोघं पण येऊ. आता चल, मला आता काम आहे. कर, चल बस. लगी लागली वांगा तोंड करायला, बस. एवढ्यात पोराचं काय आलाच नाही. काय ते कंपनीचे काम असतात त्याच्यामुळे बरं झालं, पण ते एक टेन्शन कमी झालं. तर एखादी चांगली मुलगी पाहिली, लग्न लावून दिलं की संपला विषय. बरंच चाललंय आता. किती आठवण लेकराची. फोन आला वाटतं लेकराचा. हॅलो. हॅलो बाबा, काय करताय? काही नाही, मंदिरात गेलतो दर्शन करायला, बसलोय थोडस सावलेलं येऊन. जेवण वगैरे केलं का? जेवलो ना. तुझं कसं चाललंय बा? तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. बोल ना बोल ना, काय म्हणतो? मला कंपनीने बाहेर पाठवलंय, बाहेर देशात. अरे वा, मग चांगलीच गोष्ट आहे की. जा 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 जा, प्रगती झालेली आवडते ना. पण बाबा, तुम्हाला सोडून मला जावं नाही वाटत हो. आता काय अरे, तू आता लहान राहिलास का बा? जायचं ना. मी तिकडे गेलो, इकडे तुमच्याकडे कोण लक्ष देणार? जा जा, मी माझी काळजी घेईल ना. मग आता 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 इतके दिवस चाललंच ना मस्त व्यवस्थित, मग अजून काय 2 वर्षांनी फरक पडतोय. ये जाऊन ये. पण बाबा, मी पुण्याला होतो तर 8 दिवसाला 15 दिवसाला येत होतो तुमच्याकडे. आता तिकडे गेलो, कसं येणार मी? हो ना हो ना हो ना हो ना, काही नाही काही नाही. फोन करत जा मस्त. ठीक आहे बाबा, तुम्ही काळजी घ्या तुमची पण. हो, तुझी पण काळजी घे बा. आम्ही तिकडून आला की मग तुझं लग्न करून टाकू काय. हो बाबा, हो तुम्ही म्हणा तसं. हो हो हो. घ्या काळजी बाबा. हो हो हो, घेतो ना. ठेवू बाबा. हो हो. लय लेकरू चांगलं. सारखं फोन करणार, चौकशी करणार. काय करताय बाबा? झालं का जेवण? अरे वा, नमस्ते नमस्ते, या. काय इकडे कसं काय? हा, दर्शन केलं म्हणलं बसावं जराशी सावलीला. बस. मी पण दर्शनाला आले होते. हा, रोज मग असती मैत्रीण माझी एक बरोबर. लेकराचा फोन आला. लेकराला कंपनीने बाहेर देशात पाठवले 2 वर्षासाठी. असं होय. मग त्याला वाटतं ना, मग आपला बाप एकटाच राहायचा इकडे, काळजी करत होतो. बाकी तुमचं मस्त? हा, माझं मस्त आहे. लेकराचा काही फोन पिन तुमच्या? येतो अहो, मला जमत नाही ते लय विचलायला, कधी चार्जिंग करत नाही, असं. लक्षातच राहत नाही. ती अहो, होती मग तर चार्जिंग करायची, फोन लावून द्यायची. आता काही जमतच नाही. सवय आता आता आपण आपली स्वतःची काळजी आपण घ्यायची. मग आता ह्या बारीक सारीक सवय लावून घ्यायच्या. मस्त तास 2 तास मोबाईल चार्जिंगला लावत जायचं. आज तुमची मैत्रीण नाही दिसली? अहो, नाही आली. तिच्या पोरी बाळतीन झाली तिची, असं मग का? ती गेली तिच्या पोरीकडे. आता एकटीच आले. आता घरात बी बसू वाटत नाही हो. एकटं घर खायला उठते. पोर होती तेव्हा जायचा दिवस कसा बी कुठून. पण आता पोर नाही तर येते असे ते मंदिरात येते. बरं झालं तुम्ही भेटलात, बरं वाटलं. बरं वाटतं बसलं बोललं म्हणजे. मग काय येतं बरोबर माणसाच्या. हा हो, नुसतं मस्त दिवस चाललंय. असाच जातो, करमत नाही बघा. नाही नाही, येत जा मस्त आहे ना. काय आता माझे बी मित्र आहेत ना, कधी मग कोण गेला मुलीकडं, कोण गेला मुलाकडं. आणि मग एकटं बसल्यावर उगे मग ते डोक्यात आपली गणगण, पोराचं काय चाललं असेल, हे काय झालं ते काय झालं. येत जा मस्त बसायचं बोलायचं, काय त्याच्यात उतरवेले बघा हो, लय त्रास देत. चालायचंच ना हो. काय होतं, अर्ध्या आयुष्यात साथीदार निघून गेला ना की अडचणी उभ्या राहतात थोडीशी. मग ते पोरू सासू सरे असू शेवटी काय असतंय, म्हणजे ते अर्धांगिनी किंवा मग ते तो प्रकार असतो तो तरुणपणातल्या. मग ते आठवणी त्या 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 त्यात हे करतात मनाला. आईला आजपर्यंत तरुण पोरांची लपडी झालेली ऐकली. म्हातारीची काय भानगड आहे बा? म्हातारपणाला हे असलं उद्योग. आईला हे काय बरोबर नाही वाटत गडे मला यांचं हे असलं भेटणं बोलणं. माणसं मानतात ती बरोबर आहे,
माणसाला म्हातारापणात पण जवानी येते. खरं वाटतं. जाऊ द्या, कानावर घालावं लागेल कोणाच्या तरी. चला आपल्याला काय करायचंय? पोरं लहानाची मोठी झाली, त्यांची लग्न झाले, शेवटी काय नवरा असता तर तो सोबतीला असता. आता नाही, नशिबाने चालले तर काढणं चालले दिवस. चालायचं, काय आता ते जास्त आहे ते. आणि मग ते काय होतं, लेकरांच्या काळजीपोटी ना मला मस्त ते सगळे जोडीदार म्हणायचे दुसरं लग्न करावं, हे होईल ते होईल. आता काय दुसरं लग्न करून तरी करणार आपण म्हणले. लेकराचं लग्न झालं की सुनबाई लागलं रँकेला, तुकड्या पाण्याची व्यवस्था, दुसरं काय. बरं, जेवण पाणी तर बरोबर आहे ना तुमचं? हो मस्त मस्त. या कधीतरी चहा घ्यायला आमच्याकडे. अहो, तुम्हीच या कधीतरी घरी, जेवण बिवण बनवीन, या जेवायला एखाद मस्त दिवशी. मस्त, हा? चालतं चालतं. हो हो हा. हो, येतो येतो येतो. चालतंय मग. हो हा, चला, मी पण निघालो होतो बराच वेळ बसलो. बरोबर, चला मग. अरे देवा रे. अरे देवा, आज पण चार्जिंग नाही केला वाटतं फोन. अरे राव, मम्मी पण ना फोन उचलत नाही, चार्जिंग करत नाही, काहीच नाही. फोन तरी उचल. दररोज झालंय. काय राव, मानसी, शेजारच्या काकूंना फोन करते. कुणाला फोन लावतेस? ते आईशी बोलायचंय मला. हा. तर तिचा फोनला चार्जिंगच नाही वाटतं, स्विच ऑफ सांगतोय. मी एक चार्जिंग काम नसेल, करते. बिझी असेल कुठेतरी. काय झालं? काय केलं माझ्या आईनी एवढं अरे. बोलायला? काय केलं ते नको विचारू. अख्ख्या गावात, सगळ्या गावात तू झाली माहितीये का? कसली थुतू केली माझ्या आईनी? मग तेव्हा थुतू अरे करते. पण वयाची मर्यादा आहे ना कुठल्या गोष्टीला. कुठल्या माणसाशी बोलतात, कुठल्या माणसाशी बसतात, त्यांचं त्यांना आहे का माहिती? कोणत्या माणसाची बोलली मग माझी फोन आई? करून विचार ना. तू एक काम कर, तू माझ्या बरोबर चल, नेमकं काय आहे ते बघू आपण. काय बोलताय तुम्ही? अहो, लाज वाटते का असं बोलायला सासूबाईंबद्दल? आता माझी लाज काढते का? त्यांनी चव्हाट्या मांडली त्याचा काही विषय नाही आहे ना. काय बोलताय? लहानाचं मोठं केलंय तिने मला. असे थेरे करून नाही मोठं अगं केलं. मी तुला आतापर्यंत बोललो का मामींविषयी काही? आईला असं वागायचं असतं ना, ती तरुणपणातच अशी वागली असती. माझी आई तशी नाहीये, आत्ताच सांगते. आणि काय हो, हा, पाया पडायला गेली देवाच्या, बागेत गेली, बोलली तर काय झालं? हा, हे बघा, ज्या त्या वयातले लोक ना एकमेकांसोबत आपले दुःख ते शेअर करतात. आणि एकमेकांसोबत बोलण्यानी, चालण्यानी, हा, ह्याचा गैरसमज कसं काय करून घेऊ शकता हो तुम्ही? आणि कोण आहे हो तुमचा तो मित्र? त्यांनी तुम्हाला हे सगळं सांगितलं? हा, कोण आहे ते? अरे आणि आहे तुम्हाला तुमच्याच लाज वाटते गावातले. का? माझं ऐका तुम्ही. तुम्ही असं कसं बोलू शकता माझ्या आईबद्दल? अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 100 वेळा विचार करून बोलत जात जा आधी. तुम्हाला लय बघायचंय ना माझी आई कशी कशी नाही? चला मग दाखवतेस तुम्हाला सगळं. दादा बसले. हा बसले. लय टेन्शन मध्ये आहेत बापू आज. काय सांगायचं दादा आता तुम्हाला. अहो, पोरग नोकरी गेलं तिकडं माझ्या परस्पर लग्न केलं होते. अरे लग्न केलं म्हणजे आज जमानाच असं चाललेलं आहे आता बापू. पण त्याला असं वाटलं कसं नसेल आईला आपल्या बापाने लहानाचं मोठं केलं, बापाला एकदा विचारावं सांगावं, काहीच नाही हो. अरे आपण जमानाच असं चाललेलं आहे. पण आता काय करतात, शिकून सकून हे सगळं केलेलं असल्यामुळं मग ती तिकडेच काही बी करतात ना ते. हा ना, आणि मग घरी येतात काय करतात. लय डोक्याला टेन्शन आहे तुमचे. लई टेन्शन येतं ना हो. हा. बघा ना तुम्ही आता काय करायचं. मग आता शेवटी काय करता मग आता? होय. हा ना, आता लई बोलावं त्याला काय तडफड असं नाही, चिडावा. बोलू बी नका आणि काय बी नका. आता काय झालेल्या गोष्टी ते होऊन गेलेत, त्याला काय करायचं आता आपण तरी. हा ना, यायचं नाही हो परत. लई हा, बोललं परत फाडफड तरी नाही. यायचं नाही ती. यायचं नाही ना. हा आता ना, काय करायचं? समजून घेण्यापेक्षा आता करू शकतो काय आपण. हा, आता काय करता, नवीला जाईल त्यांचं. एकुलते एक हा. पोरगं काय करणार त्याला? काय करायचं, सांभाळणं भाग आहे आता आपल्याला. काय करता होय. चालतंय. नाही काय विलाज आहे सकाळपासून त्या टेन्शन मध्ये मी जेवलो सुद्धा नाही. आता काय सांगायचे म्हणलं आता जाऊ द्या. हा. इसरतून म्हणलं परत एक तर दुसरीकडून डाबा येतो. हा, मग आता काय नवीलाज आहे बापू, सांभाळून घ्या त्यांना. आता चालतंय. काय करायचं, येऊ दे आता आली येतो तर. आता बाप दादा तिकडून जाऊन जेवून येतो मग. नाही इथंच जेवा माझ्या घरी. काय 2 घास खावा आणि मग जावा पुढं. बरं बरं बरं, चालतंय चालतंय. चला घरी मग. हो हो, जेवू आपण इथं जेवू. मग आता काय करता? हा. हो हो हो. घर सापडलं का तुम्हाला? हो ना हो ना. दर घ्या पाणी प्या. काय किती विसरायचा प्रयत्न केला ना, तीच गणगण हो. लई त्या लेकरासाठी काय म्हणून नसेल केलं. आणि खुशाल बघा ना, साधा फोनवर त्याने मला सांगितलं सुद्धा नाही मी लग्न करतोय म्हणून. बाबा
जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ. आता ह्या वयात टेन्शन घेतल्यावर काय होतं बघा. मी नवरा गेल्याचं टेन्शन घेऊ माझं डोक्यात राहत नाही. मी हो. कुठली वस्तू कुठं ठेवली काय. एकुलते एक लेकरू ठीक आहे, मान्य केलं ना. 2 वर्ष म्हणलं काय, 3 वर्ष राहा तिकडे बाहेर देशात, काय मी इकडे मुली पाहतोय, विचारतोय. डायरेक्ट फोन करून सांगितलं मला मी लग्न केलं म्हणून. आजकालच्या पोरांचा काही भरोसा नाही बघा. नशिबाला चांगले असले तर चांगले, नाही तर काय आई बापाचं खरं नाही. अवघड अवघड. जाऊ द्या, काही काही करा लेकरासाठी किती काही टेन्शन घेत जाऊ नका. कधी काय वाटलं तर येऊन बसत जा, बोलत जा, मन मोकळं करत जा. मला तरी फोन आहे होती 1-2 मैत्रिणी, त्या पण आपल्या लेकीकडे कोणी लेकाकडे गेलेत. आपला दिवस आपला असंच काढायचं. आलं तर तुम्ही बरं वाटतंय जरा बोल. बघ जरा बघ तुझ्या डोळ्याने. तू म्हणत होतीस ना कोण आहे काय आहे. शेत आई? हा? मुलगी का आम्ही तुमची? मुलगी माझी. हा आई हे काय चाललंय तुझं? मला ही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती ह्या वयामध्ये. बघ ना डोळ्याने बघ ना तुझ्या. अगं अपेक्षा नव्हती. काय चाललंय मग काय तुला झालं? म्हणायचंय काय? हे मला एवढं सांगत होते. अक्षरशः ते ना तुझ्यासाठी मी माझ्या नवऱ्याशी पण भांडले. आणि काय काय ह्या वयात काय चालू आहे तुझं हे असं? अगं मानसी काय बोलते, तुला अक्कल आहे का? जे बोलते ना ते बरोबरच बोलते. ए बा काय झालंय काय? तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही काय करताय आमच्या घरी? हा तुला काय बोलायचं मानसी, स्पष्ट बोल. मला स्पष्ट सांग स्पष्ट काय. म्हणजे तुम्हाला आम्हाला सरळ सरळ दिसतंय कोण आहेत आम्ही यांना ओळखतो का. अगं तुला लाज वाटते का? ह्या वयामध्ये माझ्यावर असा आरोप करते तू? अगं तुझे वडील लहानपणी तू असताना वारले, तेव्हा मी अशी थेर केली नाही. तुला आता वाटन का उतार वयात मी अशी थेर करन? अगं आई कानावर आल्याशिवाय बोलत नाहीये. तू देवळापाशी काय करत होती यांच्या सोबत? अरे सगळंच कळलंय आम्हाला. तुम्ही शिकले कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं. मग तू तेव्हा का नाही आलीस माझ्याकडं? डोळ्यानी पाहायचं आणि मग बोलायचं होतंस ना मला. त्यांच्या मित्रांनी अरे यांना फोन केला आणि सगळं सांगितले आम्हाला. अरे बाळ, तुम्ही एवढे शिकल्या सवरलेली माणसं, मग आता तुम्ही थोडस समजून घ्या ना यार. म्हातारपणी कशाला आम्ही तुम्हाला असं खाली पाहण्यासारखं नाही वागणार यार. मग तुम्ही करताय काय इथं? अरे तुझ्या आईची तब्येत ठीक नसती बाळ, मग चलता चलता चाललो होतो मी आणि ह्या आपण घरी. त्यांच्या मैत्रिणी आहेत ना त्या बघतील ना. हो हो, मैत्रिणींना बी मुलं बाळ असतात. कोण गेली माहेराला, कोण गेली मुलीकडं, कोण मुलाकडं, चालूच असते किंवा हे. आणि तुला सांगते मानसी, आज हे काका नसते ना, तर आज तुझी आई तुला जिवंत दिसली नसते. अगं चक्कर येऊन पडली होती तेव्हा त्यांनी मला पाणी पाजलं, त्यांना धीर दिला मला त्यांनी. हा घरी येतात, विचारपूस करतात. तुला तर माहितीये मला किती विसरायची सवय. अगं लग्न झाल्यावर तू एकदा तरी आलीस का ग माझ्याकडं? चौकशी करणं, मदत आलीस करणं म्हणजे का? काही चुकीचं आहे का? सारखा फोन तुमचा बंदच लागल्यावरती काय नेमकं कसं काय मग कळायचं. तिला माहितीये मला विसरण्याची, एकदम विसरून जाते मी गोळ्या खाल्लेले विसरते मी. म्हणजे माझ्या काहीच लक्षात राहत नाही. या माणसाने मला प्रत्येक गोष्टीची आठवण करून दिली. तुमचं आज लग्न झालंय का? तुमचं लग्न झालंय? अहो माझं लग्न झालं, माझी बी मंडळी ना अर्ध्या आयुष्यात गेली हो. नाही दुसरं लग्न केलं, तर मुलाला जॉब होता, परदेशात पाठवलं कंपनीनं. आणि माझं बी असं दुर्दैव, माझ्या मुलाने मला न सांगता परस्पर लग्न केलं. आता व्यथा राहतात एकमेकाच्या, फक्त बसल्यावर सांगतो काय एकमेकाच्या. गरज नाही अहो, हो यांना व्यथा ए सांगायची. बाळ नाही रे, तुझी आई आई. खूप चांगली आहे. आई माफ कर ग मला. मला माफ करा, परत नाही येणार या घरी मी. नाही, तसं नाही काय, बाबा, तसं काय नाही. आमच्याकडून चुकलं कारण की आम्हाला सांगतानाच तसं रंगवून सांगितलं की बाबा असा असा माणूस आम्हाला भेटतोय नाही का असं. त्याच्यामुळे आमचा पण गैरसमज झाला, नाही तर कोणाचा पण होईल, आमचाच काय कोणाचा पण होईल 100% ते गैरसमज. बाई खरंच तुम्ही गेल्यापासून, दिदे तू गेल्यापासून लई दुःखी असते यार. कधी कधी बसल्यावर तिला कळत नाही काय किती झालं, वाजले, आम्हाला किती कामाने अंधार वेळ झाला. भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला Sorry येणंच होईना guys. तसं. माफ अहो, कर ग खूप मला. निर्मळ मनाची बाई होती. काय तू म्हणता असं येईल नव्हतं वागायला पाहिजे ग मानसी. नाही हो. खरंच माफ कर आई ग बापाला मला. अरे एवढं लेकरांनी दुःख द्यायचं म्हणलं, कसं जगायचं हो त्यांनी. ए आई नको नका असं रडू ग. अगं चुकलं माझं, माफ कर ग मला. मी अरे. परत नाही असं बोलणार. अगं आयुष्य काढलं ग मी, एवढं जेवण पण काढलं मी तुझे वडील नसताना. तेव्हा माझ्या- कधी वाकडं पाऊल टाकलं नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला हो एवढा. नाही नाही खरंच तसं मला काय माफ नाही, तसं काय नाही. खरं तर ना बाबा, तुम्ही जर नसते तुम्ही ना होता म्हणून तर माझी आई दिसती मला आज. जर तुम्ही हो. नसता तर तिच्या गोळ्या वगैरे कोणी दिल्या असत्या टायमिंग वर. आणि ह्यांनी सुद्धा मला कधी येऊन दिलं नाही इथं. सहज म्हणत होते की फोनवर सहज परिचय झाला. त्यांनी त्यांची व्यथा मांडली, मी माझं मांडत गेलो. मग तर एकमेकाविषयी थोडीशी आपुलकी वाढली. खरंच आमच्याकडून चुकलं. तुम्ही बसा 2 मिनिटं, 2च मिनिटं बसा. चहा पाणी. नका मामी. टेन्शन घेऊ, बसा बसा. आई बस ग तू. तुझ्या मम्मीला पाणी आण बाळ. पाणी. एक तर आता जाऊ दे, आल्यानंतर रडू नका मामी, आता झालंय जाऊ दे. आल्यानंतर आमच्याकडून गोळ्या चुकली, सुद्धा यामुळं खात नाही चुकली. बाई ती नीट नका टायमाला. काळजी करू, तुम्ही माझ्या आईसारख्या आहेत. नाही आम्ही कामानी त्यांनी नका येणंच हो, होतं. नका नका टेन्शन घेऊ. झालं. होत असतं लेकरांकडून, आपल्या लेकरांकडून चुकले आपण नाही माफ करायचं, कोणी करायचं. झालं आता त्यांच्याकडून नकळत बोलून गेली ती मुलगी. आई नाही बोलायचं बा. हो ना, पाणी घे ना.
हे आई अहो आहे काय काय नका टेन्शन घेऊ. थोडं बरं वाटत. गैरसमज दूर झाला ना लेकरांचा. होत काय काय प्रसंगाला तोंड द्यावं लागेल आपल्याला. काय बोलायचं होतं तुम्हाला? ये जरा. तुम्ही बसा 2 मिनिटं. हो काय काय का नका रडू आता. हो काय झालंय? काय बोलायचं तुम्हाला एवढं? अरे तू बघ, मी तुला एक विचारू का? खरं म्हणजे माझ्या मनात माझ्या जे ह्या दिसण्यावर ना, आता ते आम्ही बसल्यात, ते काका येऊन बसल्यात, तुला एक विचारू का? राग नसेल येणार तुला विचारतो. विचारा ना मग. आता हे बघ, आज नाही उद्या मला पण 2 वर्ष बाहेर जावंच लागणार आहे. बरं, मला जायचंय म्हणजे तुला पण यावंच लागणार आहे. हा मग आपण गेल्याच्या नंतर आईची परिस्थिती आता सध्या ही आहे. बरोबर आहे. मग आपण विसरत गेल्याच्या ती नंतर होती त्यांची सगळ्या गोष्टी, तिच्या लक्षात राहत नाही. गोळ्या नाही घेत व्यवस्थित, काहीच नाही. हे बाबा होते म्हणून तरी ती. जीव वाचल्या. हा ना, नाहीतर मग जर तू- तिने गोळ्या नसताना घेतल्या वेळेवरती तर काही खरं नव्हतं तिचं. खरं तर ना ह्या बाबांमुळेच आज ती आहे. हो ना, खरंच, मग किती तेच काळजी मी घेतात विचार करतोय की आता ते पण कसं आहे, ते माणूस पण जरा चांगलं दिसतंय. त्याच्या पण मुलांनी आता त्यांची बायको गेल्याच्या नंतर त्यांच्या मुलांनी बाहेर जाऊन लग्न केलं. आणि ते एकटेच आहेत. पण ते मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यावरून चालण्यावरून मला असं वाटतं की ते समजून घेणार आहेत. माझ्या डोक्यात असं चाललंय काय. की मामीचं आणि त्यांचं लग्न लावून देऊ. लग्न. मग आता आपण गेल्याच्या नंतर त्यांना बघणार कोण आहे? बरोबर आहे तुमचं, हे मी मान्य करेन. पण आई, आई मान्य करेन का? बरं ऐक ना मानसी, मी काय मामींना डायरेक्ट बोलू शकत नाही. हम्म. मामींचा तुझ्यावर जीव हा. आहे, तुझा त्यांच्यावरती जीव आहे. तुझं त्यांना विचारलं तर तुझे शब्द नाही टाळणार ते, असं मला वाटतं. आणि मी कसं बोलण्यात वेगळं होईल नाही का? मी जावं आहे. बरोबर तू आहे. त्यांना बघतेस का विचारून? बरोबर आहे तुमचं, मी प्रयत्न करते. पण मला नाही वाटत ती ऐकन. पण तरी करू आपण प्रयत्न. चल बघू विचारून त्यांना काहीतरी. चल. हम्म. हो ऐका ना झाले, चुकलंय लेकरांकडून, त्यांना समजलंय, ते माफी मागितली त्यांनी ना. आणि आता तुम्हाला वाईट वाटेल, त्रास होईल, मी परत नाही येणार इथे. बस नाही असं नको बोलू तुम्ही. बस, बस. परत नाही येणार. खरं तर ना मला ना तुमच्या दोघांसोबतही महत्वाचं बोलायचंय. मग असं मन मोकळी केले ना, की असं मनात कुडकुडत राहणं, काहीतरी सोंगची दिलं चांगलं नाही बा. बरोबर आहे बाबा. खरं सांगू का, तुम्ही माझ्या आईची काळजी घेता ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. आता काय कुणी घ्यायची, माणसाने माणसाची नाही काळजी घ्यायची, लोक जनावरांवर प्रेम करतात. मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. हो 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 बा. मग मी तुमच्याकडून एक गोष्ट मागू शकते? अरे काय हा बाप आहे ना, काही बी करतो लेकराचं. जशी तुम्ही माझ्या आईची आतापर्यंत काळजी घेतली ना, आयुष्यभरासाठी तशीच आईची काळजी घेता ना माझी. ए बा, काय बोललीस मानसी तू? आई, तुझ्या चांगल्याचाच विचार करते मी. चांगलंच एवढा बोलते. विचार केलास ना माझ्याबद्दल तू आता? मन भरले माझं, पोट आम्ही भरले. अगं, आई, त्या तू गोष्टी माझं ऐक झाल्या, ना. आम्हाला लोकांनी सांगितलं खरं म्हणून तर त्या या गोष्टी आम्ही बोललो तुम्हाला. समाज नको काय समाजाचं नाही हो, समाज आज तुम्हाला आज नाव ठेवणार आहे, उद्या नाव ठेवणार आहे, नंतर त्यांची तोंड आपोआप गप्प पडणार आहेत. बरोबर आहे. आणि ते बोलून बोलून किती दिवस बोलतील? आठवडाभर बोलतील, महिनाभर बोलतील, वर्षभर बोलतील. अरे ते नुसते बोलणारच आहे. पण मी छाती ठोकून सांगन, मी लग्न लावून दिलं त्यांचं. काय बोलतेस मानसी तू हे? आई, मी तुझं चांगल्याचाच विचार करते ग. तूच बघ ना ग. अगं, तू लहान होती तर स्वतः कष्ट करत तुला मोठं केलं, पण कधी असं चुकीचं पाऊल उचललं नाही, कधी माझ्या मनात नाही आलं ग लग्न करायचं. आणि आता ह्या वयात मला असं पाप करायला लावू नको. अगं आई, खरं तू तरुणपणातच लग्न करायला हवं होतं ग. पण तू माझ्यासाठी केलं नाही, मी समजू शकते. अगं पण तू पण एकटी किती दिवस राहणार आहे? आणि तू गोळ्या घ्यायला, सगळं घ्यायला विसरते अगं. नको होईल माझं काय व्हायचं. तुला एक आधार होई ना ग आई. काही बाय काय तुम्ही काय करा, आता दोघं नोकरीला आहेत, त्यांना तुमच्या बरोबर घेऊन जा, त्यांच्यावर लक्ष ठेवा. नाही नाही, खरंच आम्ही मानसी म्हणली ना, त्याच्यावर तुम्ही विचार करा, खरंच विचार करा. कारण की आम्ही मला तुमच्यासाठी काय अडचण आहे सांभाळायला? अरे पुरी तुझी आई सांभाळायला तुला काय अडचण आहे? तुझी आई आहे, तू अशी कशी जबाबदारी ना करू शकतेस बा? अहो बाबा, मी जबाबदारी नाकारत नाहीये. पण काय सांगू तुम्हाला, आमचा जॉब आहे ना बाहेर शिफ्ट झालाय, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जाऊन जॉब करावं लागेल. आणि मी पण करते जॉब आणि हे पण करतात. आणि मग परत आईचं औषधाचं ते सगळंच. तिथे जाऊन तिथे शहरात मी कोण- घेईल माझी काळजी.
अगं आई तुझं तुलाच काही होत नाहीये आणि तू काय म्हणते तुम्ही घेईन सगळ्या काळजी. गोष्टी विसरताय. अगं तुझ्या चांगल्यासाठी बोलते अगं आई, तुझ्यासाठी तळतळ चालली माझी. काका तू तुम्ही ऐकत सांगा, जा ना ग थोडस माझं. तुम्ही सांगा तुमचा मुलगा गेला त्याने तिकडेच राहिला, आलाय का परत तो? भरोसा सुद्धा नाही मला आणि परत मग परत ह्याच येईल. गोष्टींचा आम्ही विचार करतोय की बाबा जर समजा आम्ही तिथे गेल्याच्या नंतर ह्यांच्या गोळ्यांचं त्याचं कोण बघणार आहे? आज जसं आम्ही आज जवळजवळ नाही म्हणलं तरी 2 वर्ष झालं इकडे आलो नाहीत लग्न झाल्यास, आणि मी तशी तुम्ही पाहिलंय त्यांची काळजी घेताय. तुम्हाला काळजी घेताना तिची, तुमच्याशिवाय दुसरं कोणी एवढी तिची काळजी घेऊ नाही शकणार. आई प्लीज ऐक ग माझं, अगं नाही पण नको म्हणू प्लीज. नातेवाईक काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील? अगं त्यांचा नको विचार करू करू. अगं त्यांचा विचार करू करूच आपण इथं येत आज. त्यांनी केला का आपला विचार? नाही केला ना, आपण का करायचा ग? आणि मी सांगन त्यांनी विचारलं तर, मी लग्न लावून दिलंय सांगन, मी तोंड द्यायला खंबीर आहे. तू त्याची ना कशाला काळजी काळजी करू, मी करते तुमच्या ग? मुलासारखाच आहे. तुम्ही अजिबात हे- टेन्शन घेऊ नका. मी फक्त वय हे बघ, तुमचा आता जावं आहे ना. याच्यातून आहे ना फक्त एक होईल. आता काय करायचं की जे लोकांचे पाहणं जी दृष्टी आहे, चुकीचं बोलणं आहे ते बंद होईल. पण बरोबर. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपण फक्त पती पत्नी आहेत ना, मस्त एकमेकाची देखभाल, काय नाही. निर्मळ मनाने राहायचं, लोकांची तोंड बंद होतील. चला, काही नका ऐका. टेन्शन घेऊ. चला, एकमेकाला आपल्याला आधार होईल. जोपर्यंत तुम्ही आहेत माझी काळजी घेता आणि मी आहे तोपर्यंत तुमची काळजी घेईल. एवढंच, तेच तर. दुसरं काय. आणि आयुष्यभर जे लय दोन- सहन केलंय तिने. दोन ठिकाणी आपण जे राहतो ते एक ठिकाणी राहणार आहेत. बाकी काय नका काळजी करू. चला. बरोबर तेच. एक आता काम रडू करा आता. नको. ए बा, आलीस ना, मस्त आता काहीतरी थोडस छोटस आपलं नाश्त्याला पोहे फे करा, नाही तर स्वयंपाक करा. तुम्ही जेवलात अहो का? खीर करते गोडाची, इतकं चांगलं घडतंय म्हणल्यावर. चला चल गाई.